दिग्रस पंचायत समितीला दिव्यांगाच्या 5% निधीसाठी घेराव आंदोलनाचा इशारा। दिग्रस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दिव्यांगासाठी राखीव असलेला 5% निधी खर्च करावा, अन्यथा पंचायत समिती कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा अपंग जनता दल या सामाजिक संघटनेने दिला आहे। या संदर्भात संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दीपक गुलाब जाधव यांनी गुरुवारी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की देशातील सर्वात वंचित घटकांपैकी एक असलेला दिव्यांग समाजाच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवत आहे। मात्र काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार त्यांनी केली। त्यामुळे दिग्रस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आदेश देऊन सन 2026-27 मधील दिव्यांगांसाठी राखीव असलेला 5% निधी 27 मार्च 2026 पूर्वी खर्च करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा 30 मार्च 2026 रोजी दिग्रस पंचायत समिती कार्यालयावर दिव्यांगाचा घेराव आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे। दरम्यान आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असेही संघटनेने स्पष्ट केले आहे। या निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ तसेच दिग्रस पोलीस स्टेशन येथे पाठवण्यात आला आहे।